नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या महामारीनंतरचा यंदाचा हा अर्थसंकल्प 10,000 कोटींच्या तुटीचा आहे. तरी या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या घोषणा केल्या. यात शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असून थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये 33% सूट देण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी करात कोणतीही सवलत करण्यात आलेली नाही. दुसरीकडे महसूल वाढीसाठी मद्यावरचं म्हणजे दारूवरचं उत्पादन शुल्क वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्यात आता दारू महागणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसह महिलांसाठी, आरोग्य विभागासाठी देखील अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र यात काही नवीन नाही असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवरती टीका केली आहे. त्यामुळेच आजच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं हा आहे आजच्या रोकठोक या चर्चेचा विषय. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आता आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, सोबतच माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला अर्थात महाजन यांच्याकडे जातीये. महाजन, आजच्या अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं झालं तर तुम्ही कसं कराल? नाही, कुठल्या शब्दामध्ये वर्णन करावं या अर्थसंकल्पाचं मला हेच कळत नाही. कारण असा आहे, अशा पद्धतीचा इतका फसवा अर्थसंकल्प मला वाटतं, मी गेले 30 वर्ष सदनाचा सदस्य आहे, आम्ही पहिल्यांदाच बघतोय. खरं म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर लोकांना खूप अपेक्षा होत्या की काहीतरी आपल्या पत्रामध्ये मिळेल, काहीतरी आपल्याला यातून राहत मिळेल. परंतु मला असं वाटतं की काही नाही. म्हणजे शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, छोटा मोठा व्यापारी असेल, उद्योजक असेल, छोटा मोठा रस्त्यावर ठेला घेऊन चालणारा भाजी विक्रेता असेल, टपरीवाला कोणी काही काही विकणारा असेल, फळं विकणारा असेल, कोणाच्या पदरामध्ये इथे काहीच पडलेलं नाही. म्हणजे काहीच त्या ठिकाणी पदरामध्ये पडलेलं नाही. म्हणून मला वाटतं की नुसत्या केंद्र सरकारचे चाललेले ऑनगोईंग कामं आहेत त्याचं या ठिकाणी वर्णन केलं गेलं. या रस्त्याला 6,000 कोटी, त्या रस्त्याला महामार्गाला 7,000 कोटी, BMCचं अर्ध बजेट मांडलं गेलं की हा पुलाला तितके, त्या रस्त्याला तितके. म्हणजे मला कळलंच नाही म्हणजे हा बजेट राज्याचं आहे का केंद्राचं आहे अर्ध का BMCचं आहे. पण म्हणून मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये कुणालाही सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल असं या ठिकाणी काहीही झालेलं नाही. आणि म्हणून हा फसवा बजेट असं ज्याचं आता मला वाटतं त्याला सांगावं म्हणावं लागेल या बजेटला. म्हणून किती आपण सांगितलं, किती गोष्टी केल्या, निरनिराळ्या गोष्टी या बजेटमध्ये झाल्या. आता आपण मेडिकलचा उल्लेख या ठिकाणी केला. आपण जेव्हा हातामध्ये काही पडेल तेव्हा नुसत्या घोषणाकडून उपयोग नाही. 7,000 कोटी दिले, 8,000 कोटी दिले. आता तुम्ही सांगा जवळपास 8-9 मेडिकल कॉलेजच्या घोषणा वैद्यकीय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी केल्या. आता मागच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, उस्मानाबाद असेल, जळगाव असेल, या सगळे मेडिकल कॉलेज डिक्लेअर आहेत. आता जळगावचं सांगेल मी तरी मेडिकल हब घेतलेलं आहे. 850 कोटी रुपयाचं टेंडर निघालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. सरकार बदलल्याने आणि 1 रुपया सुद्धा ठेवला नाही. आता मेडिकल MBBS सुरू आहे, होमिओपॅथी चालू आहे, आयुर्वेदिकचं पहिले 2 वर्षाचं ॲडमिशन झाल्यात, MBBS जरा 3रं-4थं वर्ष आहे. पण तू इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही. म्हणजे तिथे पैसे द्यायचेच नाही आणि पुन्हा 7-8 कॉलेज काढून ठेवायचे. मग यांना पैसा तुम्ही देणार कुठून आहात? म्हणजे पैशाचं कुठेच तरतूद नाही. आणि आपण नुसत्या घोषणा करायच्या आणि आम्ही एवढे मेडिकल कॉलेज दिले. आपण ते प्रत्यक्षात इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील तेव्हा, जेव्हा कॉलेज सुरू होतील तेव्हा. पण मला असं वाटतं की आपण घोषणा किती केल्या तरी प्रत्यक्षामध्ये आता किती आणणार अंमलामध्ये ते बघावं लागेल. खरं म्हणजे यावेळेला लोकांना खूप अपेक्षा होती की काहीतरी विजेच्या बाबतीमध्ये सरकार घोषणा करेल, शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत जे प्रामाणिकपणे कर्ज भरतायत त्यांना काहीतरी यातून माफी मिळेल किंवा त्यांना काहीतरी मदत होईल. महाजनजी, वीज बिलात सवलत दिली ना शेतकऱ्यांना 33% संकट सुरूच आहे. अतिशय फसवी घोषणा आहे ती त्या संदर्भातली. काही नाही. म्हणजे बोर्ड देऊन आवळा काढायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. तुम्ही एवढे भरा, इतके भरा, मग आम्ही तुम्हाला नंतर सवलत देऊ. मला वाटतं ह्या सगळ्या योजना अतिशय फसव्या आहेत. यामध्ये कुठलाही म्हणजे लोकांना मदत होईल, शेतकऱ्यांना, वीज ग्राहकांना, अशी कुठलीही योजना त्यात नाही. परवा सांगितलं की आम्ही कनेक्शन कट करणार नाही. आता कनेक्शन सगळ्या शेतकऱ्यांचे ग्रामीण भागामध्ये कट करायला सुरुवात झालेली आहे. आता अधिवेशन संपलेलं आहे. आता आपल्याला विचारणार कोण आहे? आणि म्हणून पुन्हा ते सगळे त्यांनी सुरू करून दिलेलं आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, हा सगळा या सगळे नाराज आहे. आणि बजेटमुळे त्याला एक थोडीशी अपेक्षा होती की काहीतरी बजेट म्हणून आपल्याला अर्थसंकल्पात आपल्याला काहीतरी मिळेल, काही घोषणा होतील. परंतु तसं या ठिकाणी काही झालेलं दिसत नाहीये. अतुल लोंढे तुम्हाला मगासपासून ऐकतायत. लोंढेजी सरळ सरळ असं म्हणतायत महाजनजी की हा फसवा अर्थसंकल्प आहे. त्यांनी काय ते केंद्राचा अर्थसंकल्प समजून फसवा म्हटलं ते बरोबर आहे.
कारण केंद्राचे सगळे अर्थसंकल्प आतापर्यंत 7 वर्षाचे फसवेच निघालेले आहेत. 2 कोटी रोजगार असेल, 15 लाख रुपये देण्याचं असेल किंवा इतर सगळ्या आश्वासनं कोणती पूर्ण झाली 7 वर्षात, तर कोणतीच पूर्ण झाली नाही. उलट आता इन्फ्रास्ट्रक्चरवर, आता मला एक सांगा की आपण टोल टॅक्सी घेतो आणि 18 रुपयाचा सेस लावलेला आहे. सेस इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हटलेलं आहे. इकडून टोल पण घेतो, तिकडून तो सेस पण लावतो. त्याच्यानंतर पुन्हा 2.5 रुपया पेट्रोल, 1.5 रुपया डिझेल, असं 4 रुपया शेतीवर लावलेला आहे पेट्रोलचा सेस. तर इतका मोठा कराचा बोजा जो आहे तो टाकून 25 लाख कोटी मागच्या 6 वर्षामध्ये सामान्य माणसाकडनं काढणारी लोकं त्या राज्य सरकारला विचारत आहे, जे कोरोनाने राज्य सरकार पीडित होते. राज्य सरकारकडे आता विशेष काही GSTचे अधिकार दिल्यानंतर एक स्टॅम्प ड्युटी सोडलं, एक्साईज सोडलं, स्टेट एक्साईज म्हणजे दारूवरचा कर, हे 2-3 गोष्टी सोडल्या तर काही विशेष राहिलेलं नाही आहे. बजेटमध्ये अलोकेशनचंच आहे. त्यातही जे टॅक्सेस कलेक्ट होतात आणि फायनान्स कमिशनच्या सल्ल्यानुसार जे त्याचं डिव्हिजन होतं केंद्र राज्यामध्ये, त्याच्यामध्ये 14,266 कोटी जे आहे ते आलेले नाहीत. आणि 96,000 कोटी जे केंद्राकडनं यायचे आहेत त्यातले 32,000 कोटी तर GSTचे आहे आणि ते तर लोकसभेमध्ये कायदा करून टाकलेला आहे, ते नाही आलं आहे. असं असताना सुद्धा कोरोनापासून जे आपल्याला धडा शिकायला मिळाला, मी तर हेच म्हणेन की कोरोनापासून धडा शिकायला मिळाला. आणि पहिल्यांदा बजेट ठेवत असताना कुठल्या अर्थमंत्र्यांनी आरोग्यापासून सुरुवात केली, कृषीला दुसऱ्या याच्यात घेतलं. आता मी यांच्या 5 वर्षाच्या योजना जर मागच्या याच्यातल्या काढल्या तर म्हणजे पहिले 25 योजना दिल्या त्या कृषी संजीवनी वर्ष, म्हणजे ते सिस्टम आहे आमच्या विदर्भातले आमचे सुधीर भाऊ जे आहे त्यांची ते अत्युच्च त्यांनी केलेले, अत्युच्च त्यांनी काढले, तर ते फार अडचणीचं होईल. पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, महाराष्ट्र तुमचा आमचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर फार मोठा भर दिलेला आहे, कौशल्य विकासाच्या अनुषंगानं भर दिलेला आहे. एक वैज्ञानिक विचार दृष्टिकोन निर्माण होऊन प्रत्येकाच्यात राजीव गांधी यांच्या नावाने एक काही सेंटर्स निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज महिला दिन, जागतिक महिला दिनाच्या पहिले रेश्माजी तुम्हाला आणि समस्त महाराष्ट्रातल्या महिलांना शुभेच्छा. त्याच्यामध्ये महिलांना अधिकार एक सामाजिक बाब आहे की महिलांना हे माझं घर आहे, फक्त लग्न करून कुंकू लावून आली म्हणून नाही, तर त्या स्टॅम्प ड्युटीवर तिचं, त्या रजिस्ट्रेशनवर तिचं नाव असलं पाहिजे. त्याला 1% सूट म्हणजे 1000 कोटी त्यातनं गेले. महिलांच्या संदर्भामध्ये अनेक योजना केल्या. मुलींना, ग्रामीण भागातल्या मुली शिकल्या तर ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं की एक माणूस शिकला तर तो एकटा शिकतो, पण एक महिला जेव्हा शिकते, एक मुलगी जेव्हा शिकते, तर संपूर्ण कुटुंब शिकतं. ही विचारसरणी जी ती त्याचा लक्षात ठेवलेला आहे. कोकण किनारपट्टीचा फायदा जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च जो आहे तो खर्च करत असताना त्याच्यातनं रोजगार निर्मिती होणार, हा महत्त्वाचा उद्देश. कारण प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. जसं भंडाऱ्याचं एकुडी आहे, तिथे रेशीम उद्योग आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहेत. त्यालासुद्धा चालना देऊन तिथेच जागेवर प्रत्येकानं पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये येऊन आपला रोजगार शोधावा याच्यापेक्षा त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि विकेल ते पिकेल. मग त्यासाठी 2000 कोटी दिले. तर काय, तर शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं आहे, जे मार्केटमध्ये आवश्यक आहे ते शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यायचं आणि तो माल त्यांच्याकडनं निर्माण करून घ्यायचा. आता तुम्ही 33% सूट दिलेली आहे, पण उर्वरित जे बिल आहे त्यातलं 50% जर मार्चपर्यंत भरलं तर 50%ची पुन्हा सूट देणार आहे. त्याच्यामध्ये फार मोठा फटका जो आहे रेव्हेन्यूचा तो राज्य सरकारला बसणार आहे. आता रेश्मा, एक गोष्ट खरी आहे की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज रेग्युलर भरतात त्यांना सवलत ही मिळाली पाहिजे. ती मानसिकता जी आहे ती या सरकारची पण आहे. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता गिरीश महाजन साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत. केंद्राकडे आपण 32,000 कोटी आपले जे उरलेले आहेत, टॅक्स डिव्होल्युशनचे 14,266 कोटी आहे, अशा सगळ्या योजनांचे मिळून केंद्र राज्याच्या योजनांचे तो आपला अधिकार आहे. सर्वात जास्त टॅक्स आपण देतो, 30% टॅक्स कलेक्शन इंडियातलं आपण देत असतो. एकच मिनिट, एक शेवटला मिनिट. आणि 14.2% GDP मधला महाराष्ट्राचा वाटा आहे. त्यामुळे हे कॉन्स्टिट्युशनल संविधानिक प्रोव्हिजन जी आहे की केंद्र राज्यामध्ये करांचं डिव्हिजन होतं, यांनी नवीन पद्धत काढलेली आहे. सेसवर सेस लावतात, ज्याचं डिव्हिजन होत नाही केंद्र राज्यामध्ये फायनान्स कमिशन प्रमाणे, पण ज्याचं डिव्हिजन होतं तुम्ही तेही देत नाही. असं जर होत असेल तर मला वाटतं गिरीश महाजन साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आवाज उठवला पाहिजे महाराष्ट्रासाठी, केंद्राकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे आणले पाहिजे, कारण की याच्यावर शेतकऱ्याचा अधिकार आहे. एवढे 19,847 कोटी देऊन टाकले हो, शेतकऱ्यांना माहीत पण पडलं नाही. तर आपली नाही तर जगातली सर्वात मोठी कर्जमाफी होती, त्या शेतकऱ्यांची नुसती बोंबाबोंब होती. याबद्दल विचारूयाच की महाजनजी, फक्त 32,000 कोटी इतका GSTचाच वाटा राज्याच्या वाट्याचा आहे जो अजून केंद्राने दिलेला नाहीये. आणि एकंदर निधी बघायला गेलं तर तो 96,000 कोटींपर्यंत जातो. तो राज्यात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? लोंढेजी तुम्हाला आता बोलतायत की तुम्ही ते प्रयत्न करायला हवा. मला वाटतं GSTचा आपला जो
जीएसटीचा आपला जो नियमाप्रमाणे वाटा आहे तो आपल्याला मिळतोय. आता 14,000 कोटी बाकी आहे, पण तो अजून त्याला वेळ आहे. 14,000 नाही हो. 32,000 कोटी बाकी आहे असं आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही गिरीश भाऊ तसं नाही आहे. 14,266 कोटी हे टॅक्स डिव्होल्युशनचे आहे इतर टॅक्सेस मधले, आणि 32,000 हे कॉम्पेन्सेशन आहे. कॉम्पेन्सेशन आहे. त्याचा उल्लेख सदनामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेला होता, पण तो अजून मार्च एंड आहे ना, येईल ना. आतापर्यंत कुठलाही आपला जीएसटी थांबला का मुद्दाम रोखला असं आजपर्यंत झालेलं नाही. जी मुदत आहे त्या मुदतीच्या आतमध्ये तो मिळतोय, मिळत नाही अशातला भाग नाहीये. परंतु फक्त केंद्राकडेच बोट दाखवायचं तर शेवटी राज्याचं काही दायित्व आहे की नाही. आज मला सांगा, जलसंपदा खातं सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे. आमच्याकडे सगळ्यात जास्त तरतूद आम्ही जलसंपदा, शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला शेती करता आली पाहिजे, दुबार झाली पाहिजे, बागायती झाली पाहिजे. आज या खात्यामध्ये काय केलं, आज फक्त 25 जे प्रोजेक्ट आहेत PMKSY मधले, प्रधानमंत्री कृषी सिंचन, त्याचा उल्लेख झाला. 91 प्रोजेक्ट जे आहेत बळीराजाच्या योजनेतले, त्याचा उल्लेख झाला. पण राज्य सरकारने काय केलं नवीन, तर एकही प्रोजेक्ट केला नाही, एकही रुपया ठेवत नाही. करायचं काय मत आहे या योजनेचं. पण मला असं वाटतं की आपलंही काही दायित्व आहे ना. आता तुम्ही सांगितलं की बा इतके पैसे रस्त्यांना दिले, 6,000 कोटी दिले, 7,000 कोटी. अहो पण हे सगळे केंद्र सरकारच्या योजनेतले आहेत. हे आपल्याला याची कल्पना आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ते चाललेलं आहे, हे सगळे त्यांच्या योजनेतलेच आहेत ना. मग आपण काय करतोय, फक्त केंद्राकडे बोट दाखवायचं, त्यांनी असं केलं, नाही गिरीश भाऊ आमची काही जबाबदारी आहे की नाही. नाही गिरीश भाऊ, मला बोलू द्या ना, मला कंप्लीट करू द्या ना. तुम्ही बोलत असताना मी ऐकलं फक्त. मला बोलू द्या, माझं ऐकून घ्या. पण कसं आहे, आपण नुसतं केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, कारण आपण शेवटी राज्यकर्ते आहोत. राज्य सरकारला आपलं दायित्व आहे, आपण त्याला अन्सरेबल आहोत. तर मला असं वाटतं की जो पैसा तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आहे म्हणून विचारावं असं वाटतं. भाजप याच्याबद्दल बोलतं की पेट्रोल डिझेलवरचे दर म्हणजे कर आहेत राज्यातले, ते राज्य माफ करत नाही. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत म्हटलेले आहेत की ही केंद्राची जबाबदारी आहे, केंद्राने हे कर वाढवून ठेवलेले आहेत विनाकारण, म्हणून पेट्रोल डिझेल महागलेलं आहे. मग केंद्र ते का कमी करत नाही, फक्त टोलवा टोलवी करून ह्याच्यात भरडला जातो सर्वसामान्य माणूस. असेल की आपल्याला हे रेट काय फक्त राज्यामध्ये वाढलेत का, आपल्या पूर्ण देशामध्ये वाढलेले आहेत. हे काय फक्त आपल्या पूर्ण काळामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे तेल उत्पादकता कमी झाली आणि त्यामुळे इतके पटापट डॉलरमध्ये तेलाचे सरकार तेल कुठून काढत नाही, का महाराष्ट्रातून काढत नाही, का याविरुद्धून काढत नाही. हे सगळं आंतरराष्ट्रीय बाजार भावावर सगळं अवलंबून असतं. पण यामध्ये अजून एक आहे की बाजूला गुजरातला 10 रुपये स्वस्त पेट्रोल डिझेल आहे. एक मिनिट मला सांगू द्या, मी आमचे टॅक्स कमी करू, राज्य सरकार का करत नाही? बरं, म्हणजे राज्यानेच टॅक्स कमी करायला हवे, केंद्र सरकार करू शकत नाही. केंद्र सरकार सेसवर सेस लावत जाणार, केंद्राला राज्य सरकारची जबाबदारी ना. बाजूला महाजनजी, मी तुमच्याकडे येते, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. लोंढेजींना एक मुद्दा मांडायचा आहे. लोंढेजी बोला. असं आहे गिरीश भाऊ, 2014 साली जेव्हा तुम्हाला सरकार दिलं तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलच्या किमती $108 प्रति बॅरल होत्या. त्या जवळजवळ खाली $23 पर्यंत उतरल्या. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये ते एक वेळ अशी परिस्थिती होती की ती मेंटेनन्स असतं ते, त्याच्यामुळे $0 खाली गेलेल्या होत्या. आता ॲव्हरेज जर काढला तर $35 वरती नाही आहे. मग आपण काय केलं, तर आमच्या काळामध्ये डिझेलवर ₹3.20 एक्साईज होती आणि पेट्रोलवर ₹9.48 होती. ती तुम्ही ₹33 नेली दोन्ही याच्यामध्ये, ॲट पार करून टाकलं डिझेल पेट्रोलला. गॅस सिलेंडरची सबसिडी इतकी तुम्ही कमी करून टाकली की ₹400 आमच्या काळामध्ये गॅस असताना काय काय आंदोलन केले आपण. ठीक होतं, सामान्य लोकांसाठी आपण आंदोलन केले, हरकत नव्हती. आज ₹842 आता ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट इकडे तिकडे काढली तर ते 860-870 पर्यंत गेलेला आहे. ती एवढी ही जी महागाई आहे, ही महागाई जगभरामध्ये स्वस्त होत असताना आली आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आपण याच्यामध्ये इथेनॉल मिळवतो पेट्रोलमध्ये, ते इथेनॉल मिळवण्याचा प्रायव्हेट कंपन्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे, पण गव्हर्नमेंट कंपन्यांना मात्र ते इथेनॉल मिळवावं लागतं. आता इथेनॉल किती आहे, ते ₹59 आहे आणि ते आपल्याला मिळवावं लागतं. त्याच्यामध्ये पेट्रोलची बेस प्राईस किती आहे, ₹30 आहे. पेट्रोल डिझेलची बेस प्राईस ₹30 आहे. ते आपल्याला ₹59 मिळवावं लागतं प्रत्येक याच्यामध्ये 10%. त्याच्यामुळे सुद्धा किंमत वाढलेली आहे. मग प्रायव्हेटला आणि याला राज्य सरकारच्या कंपन्यांना ॲटपार का नाही आणलेलं आहे? हे टॅक्सेस लावले आहे ना भाऊ, पेट्रोल स्वस्त झाल्यानंतर लावलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. जर स्वस्त झालं नसतं तर आम्ही नक्की याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं नसतं. पण तुम्ही 800% डिझेलवर लावलेला आहे, पेट्रोलवर 258% टॅक्सेस वाढवलेले आहेत. मी पण एक मुद्दा ऍड करू इच्छिते. दुष्काळ कर वगैरे जे आहे ते मागच्या 2.5-3 वर्षांपासून जे राज्याने अजूनही कायम ठेवलेले आहेत, किमान तेवढी करात सवलत दिली असती तर काही प्रमाणात 1-2 रुपयांनी का होईना पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकलं असतं. आजच्या अर्थसंकल्पात हे होऊ शकलं असतं.
एक गोष्ट आपली खरी आहे की लोकांना आपण थोडी मुभा दिली पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आता शेतकऱ्यांना आपण 33% दिले, 50% पुन्हा दिले, आज शेतकऱ्यांची गरज नाही का मला तुम्ही सांगा. आज सर्वात अडचणीत कोण आहे ही एक गोष्ट झाली. याच्यामधला 1 रुपया टॅक्स सोडला तर कुठलाही टॅक्स राज्य सरकारने लावलेला नाही आहे. यांनी तर जेव्हा सुप्रीम कोर्टाने 500 मीटरच्या हायवेला 500 मीटरच्या याच्यामध्ये कुठलंही दारूचं दुकान राहणार नाही त्याचा सुद्धा 2 रुपये लावलेला आहे. यांच्या काळामध्ये 12 रुपयापर्यंत गेलं आणि यांनी 2 रुपये कमी केलं. 2005 पासून 2014 पर्यंत फक्त 1 रुपया होता. तसाच केंद्रामध्ये CRF जो आहे, सेंट्रल रोड फंड जो आहे पेट्रोलवरचा, तो 1 रुपया होता 2014 पर्यंत. तो यांनी 18 रुपयापर्यंत नेला. इकडून टोल टॅक्सही लावतात. त्यामुळे एवढ्या टॅक्स कलेक्शन तुम्ही करता. रिझर्व्ह बँकेकडनं 1,76,000 कोटी तुम्ही त्यांचे हात मुरगळून पैसे घेतले. एवढे सगळे तुम्ही पैसे टॅक्स ह्या सामान्य माणसावर लावला ना. आधी गॅस 6 वर्षामध्ये म्हणजे 70 वर्षामध्ये गॅस किती होता तर 354 रुपये आणि 400 रुपये जवळपास होता. आणि तुम्ही 819 रुपये 842 रुपयापर्यंत गॅस आणला 6 वर्षामध्ये. टॅक्स कोण लावताय? हे ढळढळीत सत्य आहे ना. तुम्ही इथेनॉलची जबरदस्ती ज्या आपल्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत त्यांना करता, यांना मात्र करत नाही. तुम्ही ONGCवर HPCLचा बोजा टाकता, तुम्ही LICवर IDBIचा बोजा टाकता. मग हे सगळे जे आपण उभे केलेल्या गोष्टी आहे त्याच्यावरून टॅक्सवर टॅक्सवरून तुम्ही पैसे गोळा करून आले आणि राज्य सरकारकडे कुठलाच टॅक्स नाही आहे. एक एक्साईज आहे तोही आज वाढवला. तिकडून महिलांना 1,000 कोटीची सवलत दिली. महिलांना आज सलामी देणं गरजेचं होतं. महिलांसाठी आपल्याला पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वेंचा महाराष्ट्र आहे हा. त्याच्यामध्ये पुढे जाणं गरजेचं होतं. त्यामुळे किती सवलती दिल्या त्याच्यामध्ये. आज नुसतं बोललेलं नाही आहे. आणि 7,500 कोटी जे आरोग्यासाठी बोललेले आहे त्या योजनेला 4 वर्षाचा स्टेप्युलेटेड पिरियड दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला इतक्या वर्षात आम्ही कंप्लीट करू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे एवढं काय म्हणायचं नाही आहे. तुम्ही PM केअर्समध्ये पैसा दिला त्याच्यालाही काही ऑब्जेक्शन, आम्ही आता किती घेणार, किती कोणत्या गोष्टीवर आम्हाला तसं वाटायला लागलं की आम्ही निगेटिव्ह झालो काय. आमचं म्हणणं एवढंच आहे, महाराष्ट्र तुमचा आमचा आहे. शेवटी राज्यात आपल्याला राजकारण करायचं आहे, केंद्रही आपलं आहे. पण राज्याचे जे हक्काचे पैसे आहे, राज्याचा जो हक्क आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून तिथं गेलं पाहिजे. तुमच्या फडणवीसांच्या नेतृत्वात जायला तयार होतील सगळे लोक, त्याला हरकत काय आहे. महाजनजी करणार काय हे? असेल मागच्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार असताना ज्या वेळेला आम्ही 5 रुपये हवा सरळ कमी केले. काय 5 रुपये जे सरकार असताना 5 रुपये कमी करून आम्ही सरळ त्या ठिकाणी भाऊ 2 रुपये कमी केले, फक्त 5 रुपये नाही. आणि 12 रुपये म्हणता आपण वाढवलं 1 रुपयावरून. भाऊ 11 रुपये आपण वाढवले, 2 रुपये कमी केले. आम्ही 5 रुपये नाही केले भाऊ, माझ्या माहितीप्रमाणे. त्याची जबाबदारी स्वीकारली. 5 रुपये कमी करून नाही राज्य सरकार काय नाही केलं भाऊ. 10 रुपये आता. काही तांत्रिक अडचणींमुळे महाजन यांचा नीट आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. माफ करा महाजनजी, तुमचा आवाज तांत्रिक अडचणींमुळे नीट पोहोचत नाहीये. मात्र हा मुद्दा राहतोच. खरं तर ही टोलवा टोलवीमुळेच कुठेतरी सध्या सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. खरं तर आजच्या या राज्याच्या रेशमाजी 1 मिनिट. हो, माझ्या एकही गोष्टीमध्ये टोलवा टोलवी असेल महाराष्ट्राची मी आत्ताच माफी मागतो. 6 वर्षामध्ये 800 पटींनी 258 पटींनी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 पटींनी भाव कमी पडल्यानंतर होत असेल आणि ही जर टोलवा टोलवी असेल तर मी आत्ताच महाराष्ट्राची माफी मागतो. लोंढेजी, मात्र आज काही गोष्टी अपेक्षित होत्या. मग पेट्रोल डिझेल मधले जे काही कर असतील ते कमी करून थोडासा दिलासा देणं, कृषी क्षेत्रात अजून काहीतरी भरीव योजना देणं, सोबतच जे वाढीव वीज बिलामध्ये सवलत आहे मान्य आहे 33% दिली आहे. मात्र ती जास्त मिळाली असती, कारण का मागच्या वर्षभराचा सगळा बोजा सध्या शेतकऱ्यांवर आणि सर्वसामान्यांवरती आहे. त्यामुळे थोडी अपेक्षा होती, थोडा भ्रमनिराश झालाय, सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळालाय. मात्र भाजप यावरती काही खुश झालेली दिसत नाहीये आणि म्हणूनच फसवा अर्थसंकल्प असं सरळ वर्णन महाजनांनी केलेलं आहे. या संपूर्ण चर्चेसाठी दोनही मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. दोघांचेही आभार मानते. रोखठोक या चर्चेत आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे